अमेरिकेच्या अध्यक्षपदावर पुन्हा विराजमान झाल्यावर डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। शपथविधीनंतर ट्रम्प यांनी बायडेन सरकारचे जवळपास 78 निर्णय रोखलेत। त्याचबरोबर जागतिक राजकारणावर परिणाम करतील असे काही महत्त्वपूर्ण निर्णय देखील घेण्यात आलेले आहेत। ट्रम्प यांनी सत्तेवर परतताच अपेक्षेप्रमाणे अमेरिकन नागरिकत्वासंदर्भात मोठा निर्णय घेतलाय। अमेरिकन भूमीवर जन्म घेणाऱ्या परदेशी नागरिकांच्या मुलांना मिळणारं नागरिकत्व त्यांनी रोखलंय। भारतातून अमेरिकेमध्ये जाणाऱ्या बहुतांश NIAवर या निर्णयाचा मोठा परिणाम होऊ शकतो। त्यासोबतच जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलाय। पॅरिस पर्यावरण करारातून बाहेर पडण्यासह जागतिक व्यापाराच्या दळणवळणासाठी अत्यावश्यक पनामा कालवा ताब्यात घेण्याचं ट्रम्प यांनी जाहीर केलंय। तसंच अमेरिकेत होणारी घुसखोरी रोखण्यासाठी दक्षिण सीमेवर त्यांनी आणीबाणी जाहीर करून टाकली आहे। दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत परतताच कोणकोणते मोठे निर्णय घेतलेत पाहूयात। परदेशी नागरिकांच्या मुलांना अमेरिकेत जन्मामुळे मिळणारं नागरिकत्व थांबवलंय। तसंच जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णयही डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलाय। अमेरिकेत तृतीयपंथी वर्गवारी बंद केली आहे। त्यापुढे केवळ स्त्री आणि पुरुष असाच उल्लेख करण्यात येणार आहे। पनामा कालवा अमेरिका पुन्हा ताब्यात घेणार आहे। दक्षिणेकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी अमेरिका मेक्सिको सीमेवर आणीबाणी जाहीर करून टाकली आहे। अवैध प्रवाशांना अमेरिकेत प्रवेश नसणार आहे। तसंच पकडा आणि त्यांच्या देशात पुन्हा पाठवा हा प्रकार आता बंद करण्यात येणार आहे। ड्रग माफियांना दहशतवादी म्हणून घोषित करण्यात येणार आहे। पॅरिस पर्यावरण करारातून अमेरिका बाहेर पडणार आहे। अमेरिकेचं सैन्य इतर देशात युद्धासाठी आता जाणार नाहीये। तसंच गल्फ ऑफ मेक्सिकोचं नाव आता गल्फ ऑफ अमेरिका असं करण्यात येणार आहे। 2021 मधील कॅपिटोल बिल्डिंग हल्ला प्रकरणातल्या जवळपास 1,500 लोकांचं प्रमाण असणार आहे। तसंच ट्रम्प सरकार पूर्णपणे कार्यरत होईपर्यंत प्रशासनाला महत्त्वाचे निर्णय घेण्यास मज्जाव करण्यात आलाय। लष्कर आणि इतर अपवाद वगळता केंद्रीय नोकर भरती तात्पुरती आता स्थगित करण्यात येणार आहे। विरोधी पक्षांविरोधात सरकारी यंत्रणेचा वापर हत्यारासारखा होणार नाहीये। तसंच अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा मृत्यूदंड लागू होणार आहे। अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील अमेरिकेतील सेन्सॉरशिपही आता हटवण्यात येणार आहे। राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे। कोविड काळात नोकरी गमावलेल्यांना पुन्हा एकदा रुजू करून घेण्यात येणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।